मुलांचं डोकं कसं चालेल ना काही सांगता येत नाही बघा. तर झालं असं, की आता सकाळी दोघे पण शाळेत गेली. त्यानंतर मी लगेचच रेडी होऊन मॉर्निंग वॉकला निघाले. तर ह्या वर्षी तर काय पावसाळा असा अजिबात वाटतच नाहीये. कारण सकाळी 7:30 लाच बघा किती ऊन पडलेलं आहे आणि आता दिवसभर तरी अगदी उन्हाळ्यासारखं इथं गोव्यात ऊन पडलेलं असतं. आता एक अर्धा तास फिरून एक्सरसाइज करून थोडा वेळ बसले. तोपर्यंत लगेचच पावसाचं वातावरण झालं. म्हणून भाजी घ्यायची होती त्यामुळे पटकन बाहेर निघाले. भाजी घेतली तोपर्यंत बघा थोडासा पाऊस पडला आणि लगेच थांबला सुद्धा. तुमच्या इकडे काय कंडिशन आहे पावसाची ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर येताना बघा मी एक पपई घेऊन आले होते आणि ही पपई जी आहे ना ती दोन्ही मुलांना अजिबात आवडत नाही. पण आज कुठल्याही परिस्थितीत त्यांना खायला द्यायचंच असं म्हटलं. त्यांचे पप्पा तरी पपई खाऊन गेले. मग प्रणिती क्लासला निघाली होती. तिला 1-2 पीस तरी खा म्हटलं, पण तिने 1 पीस सुद्धा नाही खाल्ला. आणि आता गट्टूला क्लासला जाताना हे बघा दिलं, तर त्यानं काय केलंय साखरेचा डब्बा घेऊन आला आणि भरपूर अशी त्यावर साखर टाकली. मग त्यानं ते खाल्लं. तर तुमची मुलं अशी काय करामती करतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू. बाय.